नमस्कार मित्रांनो. आज डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आपण आणखीन एका नवीन उपक्रमाबद्दल किंवा नवीन काही माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला समोर इथे दिसतं आहे माझ्या हातामध्ये चावी आहे, कुलूप आहे. तर नक्कीच आपण ह्या कुलपाची रचना कशी असते त्याचं माहिती घेण्यासाठी हे स्पेशल कुलूप आपण घेतलेलं आहे आणि त्याची माहिती करून घेणार आहोत. पण कुलूप बघतो नेहमी आपल्याला ह्या अशा बंद अवस्थेत दिसतं आणि त्याला चावी असते. चावी जशी आपण त्याच्यामध्ये करतो त्याप्रमाणे हे कुलूप उघडतं आणि ज्यावेळेला आपण वरनं प्रेस करतो किंवा पुन्हा चावी फिरवतो त्यावेळेला ते कुलूप लागतं. याची आतली रचना कशी आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा आतमध्ये त्याच्या काय काय घटक आहेत की ज्याच्यामुळे हीच फक्त चावी लागते त्याला आणि ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली चावी जर घेतली तर ती ह्या कुलपाला उघडता येणार नाही. असं हे फुलप्रूफ सुरक्षेच्या दृष्टीने केलेलं आहे. तर हे कसं केलेलं आहे हे बघण्यासाठी म्हणून आपण आज हे स्पेशल कुलूप घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण प्रात्यक्षिक करणार आहोत. कुलूप आपलं असतं ते नेहमी वरनं त्याचं बंद असतं, जसं आपल्याला दिसतं एवढंच. फक्त चावी आतमध्ये घालण्यासाठी जी चावीची जागा असते तिकडनं आपण चावी आतमध्ये घालतो आणि कुलूप उघडलं तर ते वरनं खटका येऊन त्याचा जो लिव्हर जो आहे, जो आपण कडीत अडकवलेला असतो तो बाहेर येतो. पुन्हा आपण कडीमध्ये घालतो, आतमध्ये त्याला प्रेस करतो आणि चावी जर फिरवली किंवा जर खटक्याचं असेल तर ते पुन्हा बंद होतं. याची रचना बघण्यासाठी आपण आता काय करणार आहोत, हे कुलूप स्पेशल असल्यामुळे हे वरचं जे त्याला रबराचं आवरण दिलेलं आहे हे काढणार आहोत आणि प्लास्टिकच्या आतमध्ये या कुलपाची रचना बघणार आहोत आता आपण. आता इथे तुम्हाला दिसते हे कुलपाची रचना. हे जे इथे समोर जे दिसतं आहेत या इथे त्याला म्हणायचं लिव्हर पिन्स आणि हे जे आहेत इथे मध्ये हे सगळे आहेत ते वेगवेगळे लिव्हर्स. हे आपल्या ह्या कुलपाच्या रचनेमध्ये ज्यावेळेला आपण चावी आतमध्ये अडकवतो आणि ती गोल फिरवतो त्यावेळेला हे सगळे लिव्हर्स आता तुम्हाला गोल फिरताना दिसतील. हे गोल फिरत आहेत आणि त्याच्यावरती आतमध्ये वेगवेगळे कंगोरे केलेले आहेत किंवा खाचा मारलेल्या आहेत. त्या खाचांमध्ये जर हे लिव्हर पिन्स ज्या स्प्रिंग लावलेली आहे इथे या बाजूला आणि पुढे या ब्राशच्या पिन आहेत स्प्रिंग लोडेड, तर जर चावी बरोबर नसेल आणि हा आतमधला जर लिव्हर आपल्याला जर फिरवता आला नाही, जर चावी नसेल बरोबर तर हे फिरणार नाही. चावी आतमध्ये घातल्यामुळे सगळे जी लिव्हरच्या पोझिशन्स आहेत त्याच्यासमोर आपल्याला गोल फिरवायला आता संधी मिळते कारण ते हे सगळे दाबले गेले. ते जे कंगोरे जे केलेले आहेत ते प्रत्येक कंगोरा या प्रत्येक पिनच्या समोर येतो आहे आणि त्या पिनला आपण मागे ढकलणार आहोत गोल फिरवतो आहे त्यावेळेला. त्या स्प्रिंग्स आणखीन ते लिव्हर्स किंवा लिव्हर पिन्स आहेत या इकडे ह्या तुम्हाला आता व्यवस्थित बघायला मिळतील कशा आपल्या जाणार आहेत, मागे फिरत आहेत. त्या बघा दिसत आहेत तुम्हाला. हे फिरलं आहे गोल. हे फिरल्यावरती काय झालं, ते सगळ्या लिव्हर पिन्स दाबल्या गेले. या इकडनं आता तुम्हाला दिसत असेल तर बघा या इथे या सगळ्या लिव्हर पिन्स आतमध्ये दाबल्या गेल्या आणि त्यामुळे हे गोल फिरलं आहे आणि हे गोल फिरल्यामुळे आता त्याची जी व्हर्टिकल मुवमेंट आहे किंवा इथे वरती तुम्हाला दिसत असेल या इथे आपण काय केलं आहे, या दोन शॅकल जो आहे या शॅकलला दोन खाचे मारलेले आहेत. एक खाचा इथे एक खाचा इथे. त्या खाचांमध्ये आत्ता हे आडवे इथे ब्रासचे पुन्हा स्प्रिंग लोडेड आपण मेकॅनिझम लावलेलं आहे जे त्याला सतत ढकलून बाहेर ढकलत असतं आणि त्या खाचांमध्ये जाऊन अडकलेलं आहे. त्यामुळे आता कुलूप आपल्याला उघडता येत नाही आहे. पण हेच जर आपण आता चावी आतमध्ये घालून हा लिव्हर सिलेंडर जर आपण फिरवला आणि हा इकडची खालची स्प्रिंग आहे आणि ह्या आतल्या स्प्रिंग्स आहेत, या आतली स्प्रिंग या इकडची हे दोन्ही जे दोन खाचांमध्ये गेलेले ब्रासचे पार्ट आहेत ते जवळ आणणार आहोत आपण आणि त्या खाचा मोकळ्या होणार आहेत आणि ही खालची जी स्प्रिंग आहे ह्या स्प्रिंगने ह्या अख्खाच्या अख्खा लिव्हर वरती ढकलला जाऊन आता कुलूप आपलं उघडणार आहे. या बघा आता ह्या दोन्ही जवळ आल्या, दिसतंय तुम्हाला. लांब गेलं जवळ आलं, लांब गेलं जवळ आलं, लांब गेलं जवळ आलं, लांब गेलं जवळ आलं आणि आता मी आणखीन थोडा जोर दिला की ते पूर्ण त्या खाच्यातनं बाहेर येईल आणि हा लिव्हर या खालच्या इकडच्या स्प्रिंगच्या जोरावरती वरती ढकलला जाईल. आता बघा ही जी कंप्रेस केलेली खालची स्प्रिंग होती ही पूर्ण उघडली गेलेली आहे आणि ह्याच्यावरचं भार कमी झाल्यामुळे या इकडच्या स्प्रिंगवरचा तो पुन्हा आतमध्ये गेलेला. आता ज्यावेळेला
आपण हे करू. आता ह्या ज्या खाचा मी म्हणत होतो त्या ह्या आपल्या शॅकलमधल्या ज्या खाचा मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या आतमधला ब्रासचा जो पार्ट आहे तो जाऊन अडकतो. आता हे पुन्हा केल्यावरती ते दोन्ही जवळ येतील, ब्रासचे पार्ट आतमध्ये जाताना. आणि हे बघा आता जवळ आले आणि आतमध्ये जाऊन पुन्हा खटका देऊन त्याच्यात अडकून बसले. आपण आता हे सोडवणार. आता ह्या जर आपल्याला उघडायच्या असतील, जर आपल्याला समजा आपली चावी हरवली आणि हे चुकून आपण बंद केलं, आता हे उघडणार कसं? तर म्हणून प्रत्येक कुलपाच्या कन्स्ट्रक्शनप्रमाणे जे कुलपाचे मेकॅनिक असतात किंवा चोर असतात ते त्यांच्याकडे ह्या अशा प्रकारच्या हत्यारं असतात. पिनने आपण उघडतो म्हणतो. तर आता हा बघा, हा एक पत्रा आहे. या पत्र्यावरती आपण अशा प्रकारचे वेगवेगळ्या लिव्हरच्या पोझिशनप्रमाणे किंवा कुलपाच्या रचनेप्रमाणे त्याला आपण आकार दिलेले आहेत. असे भरपूर प्रकारची कुलपं वेगवेगळ्या डिझायनर्सचे वेगवेगळ्या प्रकारे केलेली असतात आणि त्याप्रमाणे ही अशी कितीतरी आपल्याकडे उपलब्ध आहेत की ज्याच्यावरती आपण ह्या कुलपामध्ये आतमध्ये जिथे चावी घालतो तिथे घालायचं आणि कुठला लिव्हर आपल्याला किती अंतरावरती ह्या स्प्रिंग दाबू शकतो. आतमध्ये दिसतं तुम्हाला, इथे स्प्रिंग दाबल्या जात आहेत आतमध्ये. आणि ह्या जर सगळ्या स्प्रिंग जर मी एका वेळेला दाबल्या तर हे लिव्हर आपलं उघडू शकतं आहे चावीशिवाय. आपल्याला त्याचं करण्यासाठी अशा सगळ्या कितीतरी अनेक प्रकारचे लिव्हर्स असतात आणि त्या लिव्हरप्रमाणे किंवा काही वेळेला असे फोर्क्स असतात. हे फोर्क आतमध्ये घालून आपल्याला त्यांना बाजूला सेपरेट आउट करावं लागतं. स्प्रिंगसारखं आहे, आतमध्ये दाबायचं, आतमध्ये सोडायचं आणि फक्त ते लांब करायचं. जशी कुलपाची रचना आहे, कुलूप ज्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे त्याप्रमाणे हे अशा प्रकारच्या त्याला काही आपल्याकडे पट्ट्या आहेत. हे बघा कितीतरी प्रकारचे आपण ते घेऊ शकतो. खूप म्हणजे कदाचित हे आहे त्याच्यापेक्षाही कोणतरी नवीन डिझायनर येऊन त्यांनी आणखीन नवीन जर काही टेक्निक किंवा त्या लिव्हरमध्ये जर हे केलं, जसं आता डिम्पल रिंग आहे, डिम्पल आपल्या कीज असतात, त्या डिम्पल कीज ह्या आपल्या याच्यावरती उघडता येणार नाही. त्यासाठी वेगळं टेक्निक असतं आणि त्याला लिव्हर्स असतात तेही वेगळे असतात. पण अशा पद्धतीने आपल्याला कुलपाची रचना समजू शकते. अशा पद्धतीने आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकू शकतो की कसे लिव्हर्सचा, स्प्रिंग्सचा, वेगवेगळ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ह्याचा वापर करून आपण ह्याच्यामध्ये आता हा असा आतमध्ये घातला आणि हे जर मी सरकवलं तर या सगळ्या स्प्रिंग्स जातील. पण आता हे गोल फिरवायला म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला साधारण या चावीच्या कुठच्या ठिकाणी कुठला लिव्हर आहे याचं कल्पना येऊ शकते. आता हे मी काचेत दाखवतो आहे म्हणून तुम्हाला दिसतं आहे प्लास्टिकमध्ये, पण हेच जर मी मगाशी जसं पहिल्यांदा कुलूप तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने जर या कुलपाची रचना असेल आणि जर आपण त्याला बंद केलेलं असेल, जे आपल्या घरी असतं कुलूप ते असं असतं, आतमधलं आपल्याला दिसत नसतं आणि त्यावेळेला याच्या आतमध्ये घालून त्याचा बरोबर शोध घेणं कुठे लिव्हर आहे हे काम हे स्किल्ड किंवा जे प्रशिक्षित कुलपाचे मेकॅनिक असतात ते करू शकतात. लॅच असू दे, कुलूप असू दे, कुठल्याही प्रकारचं कुलूप ज्याला लिव्हर आहे, ज्याला डिम्पल आहे किंवा नवीन मेकॅनिझम चाललेली आहे तिथे असं सहजासहजी उघडणं ते कठीण असतं. जसं याच्यामध्ये हा लिव्हर आहे, हे जे लिव्हर दाते दिसत आहेत इथे त्याला म्हणायचं लिव्हर्स आणि ते या आतमधल्या लिव्हर पिनवरती जातात आणि त्यांना ते दाबून हा मधला जो सिलेंडर आहे या सिलेंडरला फिरवतात. सिलेंडर फिरवल्याने त्यातली जी गॅप आहे ही कमी होते स्प्रिंग लोडेड, कारण हे गोल फिरवले जाते आणि खालच्या ह्या स्प्रिंगने इकडच्या ते वरती उघडून आपल्याला कुलूप वापरता येतं. अशा पद्धतीने कुलपाची रचना असते. प्रात्यक्षिक तुम्ही प्रत्यक्ष बघाल तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये मजा येईल आणि अशाच पद्धतीने आपण नवीन विषय आणि नवीन टेक्निक्स समजावून घेत जाऊ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे. तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.